धृतराष्ट्र आणि गांधारीचं वनात जाणं होतं। विदुर येतात, आणि धृतराष्ट्राला बोलतात। विदुर म्हणजे काय सामान्य नाही, पुढे येणारे विदुराचं चरित्र गोडे। विदुर धृतराष्ट्राला बोलतात, काळ हा मोठा कठीण आहे बाबा, झटपट निघून जातो काळ, म्हणून माझी विनंती, तुम्ही आज कोणाचं खातात? ज्यांना तुम्ही मारलं, ज्यांचा वाटा हिसकावून घेतला, तुम्ही आज त्यांच्या दारात राहता। ज्यांच्या बरोबर तुम्ही भांडणं केली, आज तुम्ही या भीमाच्या हातचं खाता, या पाची पांडवाच्या घरामध्ये राहून खाता। विदुर कोणाला बोलतोय? धृतराष्ट्राला आणि गांधारीला। लक्षात ठेवा, राहू नका इथे, तुमचा हे अन्न खाण्याचा अधिकार नाही। अंध तो ही अवसरे होईल सुखिया, ज्ञानोबराय म्हणतात। या गीतेचा उपदेश, गीतेचा परिणाम त्या वेळेला जरी नाही झाला तरी योग्य वेळ आल्यास धृतराष्ट्र सुद्धा सावध होईल या अक्षराने। उठा, तुम्ही इथं राहू नका, इथं राहण्याचा तुमचा अधिकार नाही। चुलते बंधू नातेवाईक सर्व पुत्र सर्व मारले तुम्ही, आता वय झालं, शरीर हे वृद्धत्वाची शिकार झालंय, आणि तुम्ही खुशाल इथं राहतात आणि यांचं अन्न खातात, पाची पांडवाचं अन्न तुम्ही खातात। हा मूर्खपणाचा कळस झाला, विदुरजी म्हणतात, मूर्खपणाचा कळस झाला। अरे भर सभेत ज्या द्रौपदीचं तुम्ही वस्त्रहरण केलं, विदुरजी काय म्हणतात, भर सभेत तुम्ही द्रौपदीचं वस्त्रहरण केलं, तुमच्याच कुळातली स्त्री, तुमचीच सून आहे। भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे होते, पण तुम्ही बोलला सुद्धा नाहीत, आणि तुम्ही द्रौपदीचं वस्त्रहरण केलं। नको नको ते त्रास तुम्ही पांडवांना दिले, आणि आता तुम्ही त्यांचं अन्न खाता येते। नाविलाज झाला, म्हणून शेवटी धृतराष्ट्र घराचा त्याग करून बाहेर पडतात। त्यांची पत्नी असणारी गांधारी, ती सुद्धा आपल्या मालकाबरोबर जाते। धृतराष्ट्र आणि गांधारी दोघेही सर्वस्वाचा त्याग करून आपल्या उद्धारासाठी हिमालयाच्या पायथ्याशी जातात। तिथे एक झोपडी बांधून राहतात। विदुराच्या उपदेशाने त्यांचं मन जागृत झालं, आणि मग धर्मराजा येतो। धर्मराज विचारतो संजयाला, कुठे गेले रे माझे चुलते, कुठे गेले? धृतराष्ट्र आणि गांधारी कुठे गेले? भांडण झालं, आम्ही बोललो, त्यांना काय लाज वाटायली का आमच्या घरचं अन्न खायची, म्हणून गेले का? कुठे गेले? संजयाने सांगितलं, विदुरजी बोलले म्हणून धृतराष्ट्र आणि गांधारी निघून गेले, हिमालयाच्या पायथ्याशी ते गेले, म्हणून आजपासून 5व्या दिवशी ते आपल्या शरीराचा त्याग करतील, शरीर जळून भस्म होईल, आणि गांधारी सुद्धा त्यामध्ये सहगमन करेल, सती जाईल। चिंतन करत करत धृतराष्ट्र आणि गांधारी आपल्या या जीवनाचा उद्धार करून घेतात। पुढे पाची पांडव सर्वस्वाचा त्याग करून, कृष्ण विरहाने व्यतीत होऊन, राज्याचा त्याग करून भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे पाचही पांडव स्वर्गाला निघून जातात, स्वर्गारोहण करतात। पुढे एक दिवसची घटना आहे, परीक्षितीचा दिग्विजय आणि धर्म व पृथ्वीचा संवाद।
गाय आणि बैल, बैल म्हणजे प्रत्यक्षात धर्म आहे, बैल म्हणजे धर्म आहे आणि गाय ही पृथ्वी. धर्माचे 3 पाय तुटलेले आहेत, 3 पाय तुटलेले आहेत आणि एकाच पायावर धर्म आहे, म्हणजे तो बैल एका पायावर होता आणि पृथ्वी ही गाय आहे. आणि तिथं कली आलाय, कली एका राजाचा वेश धारण करून कली आलेला आहे आणि तो कली त्या बैलाला लाथा मारतोय. कली कोणाला लाथा मारतोय? बैलाला लाथा मारतोय. तप, शौच, दया आणि सत्य हे 4 पाय धर्माचे. आता कलियुगामध्ये फक्त एकाच सद्गुणावर धर्म टिकून आहे, ते म्हणजे दान. दानमेकम कलियुगे, दान नावाचा धर्म. म्हणून त्या बैलाचे 3 पाय तुटलेले आहेत. बैल म्हणजे धर्म, या लक्षात ठेवा. 3 पाय तुटलेत आणि एकाच पायावर आहे. तो बैल रडतोय. दान नावाचा त्याचा पाय आहे. दान नावाच्या धर्मावर हे कलियुग उतरले महाराज. हे तुम्ही दान धर्म करतात ना, हे गोरगरीब दान धर्म करतात म्हणून आपला धर्म आहे. दानावर धर्म टिकलाय महाराज, दानावर. तो बैल रडतोय ढसाढसा आणि तिथे कली त्याला मारतोय. कली कोणाला मारतोय? त्या बैलाला त्रास करतोय. आणि ती गोमाता पृथ्वी, ही गोमाता त्या गायीच्या रूपातली, ती तिथे रडती, शोक करते. बैल आणि गाय यांचा संवाद आहे आणि तेवढ्यामध्ये तिथं परीक्षितीचं आगमन होतं. परीक्षिती जातो. कोणीतरी एक राजाचा वेश धारण केलेला एक शूद्र आहे, हातामध्ये काठी, गाय आणि बैलाच्या जोडीला अशा रीतीने तो मारत होता. कमलातील तंतूप्रमाणे शुभ्र रंगाचा बैल एका पायावर उभा राहून थरथर कापत होता आणि त्या शूद्राच्या मारण्यामुळे तो दुःखी आणि भयभीत होऊन तो मूत्रत्याग करत होता महाराज. तो बैल, तो राजा तिथे गेलाय, परीक्षिती राजा. परीक्षितीने पाहिलं आणि परीक्षित त्या धर्माला म्हणतो, धेनुपुत्रा, धेनुपुत्रा, का रडतो रे तू? काय झालं? आणि हा कोण आहे मारणार? हे कोण आहे रे तू? त्या कलीला म्हणतो राजा. त्या कलीला म्हणतो, तू कोण आहेच मारणारा? सध्या हे बघ, देव, पांडव आणि देव निजधामाला गेले म्हणून तू काय इथं त्रास करतो का मुक्या प्राण्यांना? पण परीक्षितीचं राज्य आहे. राजा परीक्षिती काय म्हणतो, माझ्यासारखा सम्राट असताना तू जर मुक्या प्राण्यांना त्रास देत असतील ना, तर एक लक्षात घे, चालणार नाही. कली लटलट कापायला लागला. असा कली परीक्षितीने रथातून उतरला. परीक्षिती राजाने असा बाण काढला. हे बघ म्हणला, त्या बैलाला मारू नको, गोमातेला त्रास करू नको, नाही तर तुला एका बाणामध्ये तुझा खून केल्याशिवाय राहणार. गोमातेला त्रास नाही दिला पाहिजे. ती गाय म्हणते, अरे दादा, जन्मदाते आई तुला आयुष्यभर दूध नाही पुरवू शकली, मी तुला आयुष्यभर दूध दिलं, आयुष्यभर, आणि मी आता निकामी झाले की मला तू आता कसायाच्या हातात द्यायला लागला का? कसायाच्या हातात? काय गुन्हा केला? काय अपराध केला? काय दोष केला? मी काय चूक केली रे? का मला मरेपर्यंत तुझ्या दारात का ठेवत नाही? ती गोमाता म्हणते, सर्व देवमयी गौ, गायीच्या अंगात सर्व देवांचं अस्तित्व आहे. गोपाल नाव का पडलं भगवंताला? गायीचं पालन करत होता भगवान श्रीकृष्ण, म्हणून गोपाल असं नाव पडलं ताई. म्हणून गायीची हत्या करू नका, गायीचं रक्षण झालं पाहिजे. गायीचं सर्वच उपयोगाला येतं, काहीच वाया जात नाही महाराज. गायीचं शेण उपयोगाला येतं, गायीचं गोमूत्र उपयोगाला येतं, गायीचं शिंग उपयोगाला येतं, गायीचं कातडं उपयोगाला येतं. हे तबला आहे ना, तबला, हे तबला कशाचा आहे? चैतन्य महाराज कातड्याचं आहे. शेळीचं, बकऱ्याचं, म्हशीचं, गायीचं, उंटाचं हे कातड आहे. म्हणजे मुके प्राणी आपल्यापेक्षा भाग्यवान आहेत. ते गेल्यावर सुद्धा परोपकार करून जातात. गेल्यावर सुद्धा
म्हणून गाईचं कातडं, गाईला जर डायरेक्ट मारलं तर तिचं कातडं उपयोगाला येत नाही, तिला डायरेक्ट त्या मशनीत घातलं. म्हणून गाईला कसं मारतात, किती हालापेष्टा करून मारतात बघा गाईला. गाईच्या अंगावर अगोदर उकळतं पाणी टाकलं जातं, तिचं कातडं काढायचं असं उकळतं पाणी टाकलं जातं. नको नको त्या वेदना, हाल अपेष्टा तिला सहन कराव्या लागतात. आणि मग पुन्हा तिचं कातडं सोलून सोलून कातडं बाहेर काढलं जातं. म्हणून ती गो माता म्हणते, दादा मी काय अपराध केला, काय गुन्हा केला रे? जन्मदाते आई तुला आयुष्यभर नाही दूध देऊ शकत, मी तुला आयुष्यभर दूध दिलं आणि तू मला आता, मी निकामी झाले की मला तू आता कसायाच्या खटकाच्या हातात तू मला देऊ लागला. गाईला कसायाच्या हातात देऊ नका. गाईचं रक्षण झालं तर पृथ्वीचं रक्षण आहे महाराज. तो बैल सुद्धा म्हणतो, अरे मी तुला आयुष्यभर तुझी जमीन पिकवून दिली, तुला उत्पन्न काढून दिलं मी, आणि आता म्हातारा झालो की तू मला आता कसायाच्या हातात खटकाला विकायला लागला. बैलाचा पाय लंगडा झाला, टाका खटकाला देऊन लगेच शेतकरी. तो बैल म्हणतो, मी काय केलं नाही तुझ्यासाठी, काय केलं नाही. तो बैल ढसाढसा रडत होता आणि परीक्षितीने त्या कलीला सांगितलं, याद राख, तू जर या निरपराध मुक्या प्राण्यांना त्रास देत असतील ना, तर त्या कलीला सांगितलं, तुला इथे राहण्याचा अधिकार नाही. राजा परीक्षिती म्हणतो, बाण काढला आणि कलीला मारणार. एवढ्यात महाराज कली शरण आला. कली शरण आला, मला मारू नको, मला मारू नको. अरे तुला लाज वाटते का? या बैलाचे 3 पाय कुठे आहेत? तू मारले का? तू कापले का? तपशौचम दया सत्य मिती पादा कृते कृता अधर्मा शस्त्रयो भग्ना स्मय संग मदस्तव. तप, दया, दान, सत्य या 4 पायावर धर्म चाललेला आहे. राजा त्या कलीला बोलतो. आणि बैल म्हणजे मूर्त रूप आहे धर्माचं. आणि या बैलाला खुशाल तो मारतो, त्रास देतो नाही. कली शरण गेला. शरण गेल्यावर पाय धरले कलीने राजा परीक्षितीचे. आणि परीक्षिती राजाचा असा स्वभाव होता, जो शरण आला त्याला जीवदान द्यायचं. शरण आला की त्याला जीवदान द्यायचं, कोणी असो. आणि नियमच आहे महाराज, कसलाही शत्रू असू द्या, कसलाही शत्रू असू द्या, त्याचे पाय धरा, त्याच्या हातातली तलवार खाली गळून नक्की पडेल. पण आम्हाला पाय धरायचे नाहीत माहिती, आम्हाला पाय ओढायचे माहिती. पाय ओढतो आम्ही, पाय नका ओढू. कधीतरी पाय धरायचे शिका कोणाचे तरी. त्या कलीनं पाय धरले, कलियुगाने कली पाय धरले राजा परीक्षितीचे. आणि परीक्षितीने राजाला जीवदान दिलं, कलीला जीवदान दिलं ना. सगळे विचार करायला लागले, या परीक्षितीने कशाला या कलीला जीवदान दिलं असेल? या कलीला मारून टाकायला पाहिजे होतं, उगाच जिवंत ठेवलाय कली. किती त्रास करायला लागलाय आता. हे कलियुग आहे ना, हे त्याचा परिणाम आहे वर्ग. हे सगळे उन्मत्त झाले माणसं, कोण कोणीला मोजिना झालं. प्रत्येक जण आपापल्या मस्तीमध्ये भरकटून गेलेला आहे. मरणाची सुद्धा आठवण राहिलेली नाही. प्रत्येकाला अहंकार, मस्ती, मला कोणाची गरज नाही, देवा धर्माला न मानणं. हे कशाचा परिणाम आहे? कलियुगाचा परिणाम आहे. म्हणून सगळे विचार करायला लागले, राजा परीक्षितीने या कलीला जीवदान कशाला दिलं? याला मारायला पाहिजे होतं तेव्हाच. त्याला जीवदान दिलं. आणि परीक्षिती राजाने सांगितलं, तू इथे राहू नको. त्या कलीला काय सांगितलं? तू इथं राहायचं नाही माझ्या राज्यात. आता कली विचार करायला लागला, मला जीवदान तर दिलंय आणि मला इथे राहायचं नाही म्हणतो. कुठे जाऊ? काय काम आलंय? जीवदान तर दिलंय आणि तुमच्या राज्यात राहायचं नाही, मग जाऊ कुठे? त्याला राहण्यासाठी 4 ठिकाणं दिली परीक्षितीने. ऐकताय ना, कली कुठे कुठे राहतो. राजा परीक्षितीने दिग्विजयाच्या वेळी कलीला जीवदान दिलं आणि त्याला 4 ठिकाणं दिली राहण्यासाठी. 4-5 ठिकाणं दिली. नंबर 1, जिथे द्वित कर्म चालतं तिथं राहा. द्वित म्हणजे डाव, तिथे एक राहा. जिथे जुगार चालते तिथे एक राहा, कलीला सांगितलं. जिथे परस्त्री संघ होतो तिथे एक राहा. जिथे विनाकारण हिंसा होते तिथे एक राहा.
हिंसा होते, पशु पक्ष्यांची हत्या होते, तिथे राहा. कली म्हणला सगळे मला वाईटच ठिकाणं दिलेत राहायला, तू काय कामालय, एक तरी मला चांगलं ठिकाण देणं राहण्यासाठी, एक तरी चांगलं ठिकाण. सगळ्यांना जे आवडतंय मला असं ठिकाण देणं. राजा परीक्षितने सांगितलं तू सोन्यात राहा. कशात राहा? सोन्यात एक राहा. हो, सोनं सगळ्यांना प्रिय आहे ना, सोनं कोणाला आवडत नाही. परंतु कोणतं सोनं चांगलं माहिती? कष्टाने कमवलेलं सोनं द्रव्य चांगलं, त्याच्यात कली नाही. कष्टाने इमानीद्वारे कमवलेलं सोनं त्याच्यात कली राहत नाही, त्याच्यात लक्ष्मी. पण 2 नंबरचं जर सोनं असेल तर त्याच्यात कलीच राहतो. बघा भागवत सांगते त्याच्यामध्ये कलीच राहतो. असे 5 ठिकाणं त्याला राहण्यासाठी दिलेले आहेत. पुढे राजा परीक्षितीला शृंगी ऋषीचा शाप आणि मग राजा सावध झाला आपला मृत्यू म्हणून. तत्पूर्वी 2 मिनिट सर्वांनी भजन करा, नामस्मरण. गोविंदा गोपाला जय मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला जय मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला नंदलाला. गोविंदा गोपाला जय मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. जय मुरली मनोहर नंदलाला. जय मुरली मनोहर नंदलाला. सगळ्यांनी भजन करा. मुरली मनोहर टाळी वाजवा, सर्वांनी टाळी वाजवा. मुरली मनोहर नंदलाला. मुरली शूटिंग मध्ये यायला बरं का, शूटिंग चालू आहे, शूटिंग. छान भजन करा, प्रसन्न चेहऱ्याने. जय मुरली मनोहर नंदलाला. जय मुरली मनोहर नंदलाला. एकच मिनिट, एक मिनिट. मुरली वर हात करा. वा वा, असा नंदलाला. जय मुरली मनोहर नंदलाला. वा वा. नंदलाला. जय मुरली मनोहर नंदलाला. जय मुरली मनोहर नंदलाला. जय मुरली मनोहर नंदलाला. मुरली मनोहर नंदलाला. जय मुरली मनोहर नंदलाला. जय मुरली गोविंदा गोपाला जय मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा जय मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला जय मुरली मनोहर नंदलाला. जय मुरली मनोहर नंदलाला. जय मुरली मनोहर नंदलाला. जय मुरली मनोहर नंदलाला. गोपाल कृष्ण भगवान की जय.
राजा परीक्षितीला वैराग्य कसं प्राप्त झालं बघा. आणि वैराग्य प्राप्त होऊन सर्वस्वाचा त्याग केला राजा परीक्षितने. आणि त्याला भागवत ऐकण्याची तळमळ, आपल्या उद्धाराची तळमळ त्याला वाटू लागली. एक दिवस राजा परीक्षिती हातामध्ये धनुष्य घेऊन शिकारीसाठी वनामध्ये गेलेला आहे. दिवसभर वनवन हिंडला, त्याला कुठेच काही मिळालं नाही. एकही आमिष मिळालं नाही, शिकारी मिळाली नाही. पशूंच्या मागे धावता 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 राजा परीक्षिती थकून गेला. आणि त्याला खूप तहान लागला, भूक लागला. जवळपास कुठे काही एखादं जलाशय म्हणा, सरोवर म्हणा, कुठे काही दिसतही नाही. आणि एक आश्रम दिसला आणि त्या आश्रमामध्ये राजा परीक्षिती गेला. त्या आश्रमामध्ये जाऊन पाहतो तर एक ऋषी डोळे बंद करून एका आसनावर शांत चित्ताने असे बसलेले होते. ऐकताय ना, इकडे लक्ष द्या. जगाचा आणि त्यांचा काही संबंध नव्हता. जगापासून असे निवृत्त झालेले, अलिप्त झालेले. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे निर्विकार अशा ब्रह्मरूप तुरीय अवस्थेमध्ये ते स्थिर झालेले ते ऋषी होते. त्या ऋषींचं नाव शमीक ऋषी. काय नाव? शमीक ऋषी. समाधीमध्ये गेलेले ते शमीक ऋषी. राजा तिथे गेला. आता त्यांना काय माहिती समोर कोण आलंय काय, ते त्यांच्या ध्यानामध्ये मग्न आहेत, समाधीमध्ये, चिंतनामध्ये. आणि राजाला वाटलं मी राजा आहे, परीक्षिती राजा आहे, या जगाचा सम्राट आहे. आणि खुशाल हा महात्मा गेल्यावर माझा अवमान करतोय, मला बसण्यासाठी आसन देत नाही, आदरातिथ्य करत नाही, सन्मान करत नाही, काही पाहुणचार करत नाही. याला काही माणुसकी आहे का नाही? याच्या आश्रमात मी आलोय ना. राग आलेला. दिवसभर शिकारीसाठी आलेला, शिकारी मिळाली नाही. तहान लागली, भूक लागली, म्हणून या आश्रमात आलोय. काही शिष्टाचार, काही कुलाचार या माणसाला माहिती आहेत का नाही? बरं, शमीक ऋषी त्यांच्या मस्तीमध्ये, त्या आनंदात आहेत. आता एकदा ध्यान लागल्यावर त्याला काय घेणं देणं नसतं कोणाचंच. काही ध्यान लागाय पाहिजे. आम्हाला ध्यानच लागत नाही. आमचं ध्यानच लय विचित्र आहे. मी असंच सांगितलं, रोज संध्याकाळी 2 मिनिट डोळे लावा जा, डोळे झाकून बस जा, ध्यान लावा जा. आज 2 मिनिट तुम्ही बसलात की उद्या तुम्ही 5 मिनिट बसताल. 5 मिनिट बसलात की तुम्हाला पुन्हा 10 मिनिट बसावं वाटेल आणि आनंद वाटेल. असे तुम्ही रमून गेलात की सर्व विसरून जायचं. कुठल्या तरी आपल्या आवडत्या देवतेचं रूप डोळ्यासमोर आणायचं आणि मग त्या देवतेचे कुठले तरी अवयव, रूप किंवा चरण आपल्या डोळ्याच्या समोर आणायचं आणि त्या देवतेचं चिंतन करायचं. डोळे लावून ध्यान करा, बघा तुम्ही काय होते परिस्थितीत. सुरुवातीला तुम्हाला बसू नाही वाटणार. सुरुवातीला टोपीवाले मामा बसू वाटणार नाही तुम्हाला. पण पुन्हा पुन्हा तुम्हाला करमणार नाही, एक दिवस बी ध्यान नाही केलं तर. अहो महाराज, आम्ही रोज प्रयत्न करतो तो गणेश महाराज, काय सांगू. मला एक जण म्हणला, मी रोज ध्यान लावतो आणि ध्यान लावून बसलो पंडितजी की बायको समोर येते म्हणला. माझ्या समोर बायकोच येऊन उभारते म्हणला. ध्यान लावलं, डोळे लावले की बायकोच दिसती म्हणला. आलो काय की बाबा कुठून तरी सांग, असं वाटतं म्हणलं. एवढं का बायकोला भेटतो म्हणला? ब्यावंच लागते, आमचं मंडळच लय कडक आहे म्हणला. तुम्ही मोप सांगतात ध्यान लावा, नामस्मरण करा, शांत वाटेल. आकाशाचं शांत. डोळे लावले की काय बी मनात येते. डोळे झाकून घेतले की पहिलं मनात येते, हो कधी उठून जावा बाहेर. एवढं सोपं नाही परमार्थ म्हणजे, एवढा सोपा नाही. मन लागणं, मनातून सगळा संसार बाजूला निघणं. आमच्या मनात सगळं हेच भरलेलं आहे.
बसतय कथेत कीर्तनात आणि झटके देते घरच्या कुलपाला. लागला असेल का उघडा असेल, लागला असेल का उघडा असेल, लावलंय कुलूप परंतु ओढून पाहिलं नाही. बसतय कथेत झटके कुलपाला, बसतय कथेत कीर्तनात बसतय पण लक्ष ऊसाच्या वाफ्यात. पाणी सोडले ऊसाच्या सरीत, पण दुसरीकडे ते गेलं नसेल ना. एवढं सोपं नाही हे डोक्यातून बाजूला निघणं महाराज. राजाला वाटलं काय महात्मा आहे, म्हटलं याच्या आश्रमात आलोय, पाणी नाही, काही विचारत नाही, पाणी घ्या, बसायला आसन नाही, काही नाही, हा काय आदरयुक्त काही मधुरवाणी नाही. बरं तुम्ही कोण आहेत, काय कुठून आलात. अपमान झाला राजाचा, राजा परीक्षितीचा. सहन झालं नाही राजा परीक्षितीला गुरुजी. शौनका सुतजी सांगतात, तहानेने भुकेने व्याकुळ झालेला राजा, त्या ब्राह्मणाविषयी मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली राजा परीक्षितीच्या मनामध्ये. आणि उठला राजा राग राग राजा परीक्षिती आणि बाहेर आला आश्रमाच्या. आणि एक मेलेला सर्प होता. कसला सर्प होता? मेलेला सर्प होता, एक मेलेला. असा त्या बाणावर घेतला आणि तो मेलेला सर्प त्या शमीक ऋषीच्या गळ्यात टाकला. ऐकताय ना? कुणी टाकला? परीक्षिती राजा. मेलेला सर्प शमीक ऋषींच्या गळ्यात टाकला आणि राजा निघाला. आणि त्या शमीक ऋषींचा मुलगा शृंगी ऋषी आपल्या मित्रांबरोबर तिथंच खेळत होता बाजूला. आणि त्याला कळलं कोणीतरी एक राजा आपल्या आश्रमात आलाय आणि आपले वडील समाधीत आहेत, चिंतनामध्ये एकरूप झालेले आहेत. आणि या राजानं आपल्या बापाच्या गळ्यामध्ये एक मेलेला सर्प आणून टाकलेला आहे. असं असभ्य वर्तन या राजाने आपल्या वडिलांबरोबर केलं. तळपायाच्या मस्तकाला गेली शृंगी ऋषीची, शमीक ऋषींच्या पोराची. राग आला, भयंकर क्रोध आला, लाल बुंद असे डोळे झाले शृंगी ऋषींचे. आणि क्रोधाच्या भरात माणूस काय करेल काय सांगता येत नाही. एकदा क्रोध आला की माणूस कुठल्या टोकाला जाईल काय सांगता येत नाही. क्रोध आल्यावर येऊच नाही. आणि जर आलाच राग तर घरातली माणसं म्हणतात हे बघ तुला गोडीत सांगतो. बायकोला बी आपण काय म्हणतो, हे बघ तुला गोडीत सांगतो एकदा, तुमचं नाही माझं सांगतो. तुमचं कशाला सांगू, मी बी असाच म्हणत असतो, तुला हे बघ एकदा गोडीत सांगतोय. आणि गोडीत जर तू नाही ऐकलं आणि पुन्हा पुन्हा जर तेच तुझा गायटा जर तुझीच मिठी, तू माझं नाही ऐकलं आणि तुझंच नाही सोडलं, तुझा गायटा नाही सोडला, तर मग पुन्हा माझ्यासारखा वाईट कोणी नाही, माझ्यासारखा राग पुन्हा कुणाला नाही, असं मी माझ्या बायकोला म्हणत असतो. असं कोणी म्हणतो ना घरामध्ये, तुला एकदा दोनदा तीनदा सांगतो गोडीमध्ये. पण एकदा जर राग आला माणसाला, रागाच्या भरात काय करेल सांगतात नाही. म्हणून राग आवरा, राग आवरा, होईल तेवढं राग आवरा. घरात भांडण झालं, काय झालं तरी ग्लासभर पाणी प्या, शांत व्हा, संयम ठेवा. काय फरक पडला? रागन भीक माग. माणसाला संयम नको वाटायला लागला, नम्रता नको, नम्रता नको वाटते माणसाला घ्यायची. मी बडा, मी बडा, त्या बड्याच्या नावाखाली सगळं वाटलो व्हायला लागलं. पण नम्रता नको, नम्रता घ्या महाराज. काय फरक पडला नम्रता घेतली? मी काल परवाच सांगितलं, पत्नी बोलली तर पतीनं ऐकून घ्या, पती बोलला तर पत्नीनं ऐकून घ्या. आणि दोघे बोलले तर मग शेजारी ऐकत असतात. ऐका ना, कोणीतरी अग्नी व्हा, कोणीतरी पाणी व्हा. का सगळ्यांनीच अग्नी म्हटल्यावर संसार कसा चालायचा? काही संयम ज्याच्याकडे, सहनशीलता ज्याच्याकडे, त्याचा प्रपंचही सफल आहे आणि परमार्थही सफल आहे. एक घर 100 कुटुंब, 100 माणसाचं कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होतं. मी त्या करत्या माणसाला विचारलं, 100-200 माणसं तुमच्या घरामध्ये आणि गुण्या गोविंदाने राहतात, नांदतात, असं कसं काय? तो म्हटला मला एक पेन आणि एक चिठ्ठी द्या. त्याने त्या चिठ्ठीवर पेनने एक वाक्य लिहिलं, 101 वेळा वाक्य लिहिलं ओंकारजी. ते वाक्य होतं सहनशीलता, 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 सहनशीलता. महाराज मी सहन करतोय म्हणून सगळं चलते, आणि मी जर नाही सहन केलं तर मग पुन्हा एक दिवस स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. सहन करा, काय फरक पडला? नम्रता व्हा,
जो नम्र आहे ना तोच देवाला कोंडू शकतो. ज्याच्याकडे नम्रता नाही तो नाही देवाला कोंडू शकतो. म्हणून माणसाने नम्र असावं. माणसं नम्र नसतात पण नम्री मात्र नम्री असतात. मला वाटतं जे नम्री त्यांना पोलिस कोंडतात आणि जो नम्र आहे तो देवाला कोंडतो. नम्र झाला होता तेने कोंडिले अडलता, धरिला पंढरीचा चोर, 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 घरा बांधनिया चोर, धरिला पंढरीचा चोर, आवाज द्या, आवाज. बांधनिया चोर, धरिला पंढरीचा चोर, आवाज. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, हृदयामध्ये खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी कानके, आता विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. सेटिंग लागा ना बघा सरांच्या माहिती गोड आवाज, रिटर्न आवाज येत नाही आम्हाला गातानी. दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. नम्र जनाबाई नम्र झाली म्हणून पंढरीचा चोर आपल्या हृदयात कोंडला. नम्र झालं पाहिजे. आम्ही नम्र नाहीत, लय नम्री, लय नम्री माणसं का साधे नम्रीत का महाराज. एक जणाला गडी ठेवायचा होता, गडी, आणि गडी काही टिकत नव्हता म्हणून तो स्वतः शेती करायला लागला. असा एक नम्री गडी गेला त्या मालकाकडे, पाटलाकडे. पाटील म्हटला मी तुमच्या इथं सालानं राहतो. पाटील म्हटले गडी टिकत नाही म्हणले, स्वतः करणाराची शेती सध्या. गडी टिकत नाही म्हणले, गडीला विचित्र आहेत म्हणले, पैसे घेऊन पळून गेले लाखांड लाखांड रुपये घेऊन. हा म्हटला हे बघा पाटील मला टिकायची सवय म्हणला, मी याच्या अगोदर 10 वर्षे एकाच जागेवर होतो. पाटील म्हटले कुठं? तो म्हटला जेलमध्ये. कुठे होतो? जेलमध्ये. एक गडी म्हटला मी तुमच्या इथं सालान राहतो पण माझ्या 2 अटीत. तो मालक मला सांग की लवकर, तू म्हणशील ते काय नाही, आधीच गडी मिळाना, काय अट आहे सांग. तो म्हटला आपल्याला उठलं की खायला लागतं, पहिलं उठलं की खायला लागतंय, आणि दुसरी अट म्हणला खाल्लं की झोपावं लागतंय. मालक मला तुझी काय पूजा करू का हळद कुंकू लावून म्हणला. नम्री लेकर बिले नम्री. कृष्णा महाराज लेकर तरी का साधे नम्री. एक पोरग शाळेत गेलं, गुरुजी डबा विसरून आले. गुरुजी म्हटले बंड्या आज माझा डबा विसरून आलोय, म्हटले आज तुझा डबा मला खायला देशील का? गुरुजी म्हटला तुम्हाला नाही तर कुणाला द्यायचा राव डबा, तुम्हाला नाही तर कुणाला खायला द्यायचा. गुरुजी म्हटले पण घरी गेलो मम्मीला काय सांगशील? बंड्या म्हणते सांगीन की कुत्र्यानं खाल्ला म्हणून, कुत्र्यानं खाल्ला. ते बघा काय लेकर, आता कशाला खातेन गुरुजी, आता कुत्र्यानं खाल्ला म्हणले शेण तर कुत्रच करून टाकलं. लय लेकर नंबरी, लेकर काय साधे आहेत का काय लेकर. एका पोराकडून खेळता खेळता शेजारच्या काकूला चिंडू लागला आणि त्या काकूनं शिवी दिली. काय बापासारखाच नालायकच म्हणली. पोरग पळतच घरी आलं, मला पप्पा पप्पा नालायक म्हणजे काय, नालायक म्हणजे काय, नालायक म्हणजे काय. बरं बापानं विचारावं का नाही, कशामुळे विचारतो, बापानंही सांगून टाकली नालायकाची व्याख्या. दॅट इज अ डेफिनेशन ऑफ नालायक. नालायकाची परिभाषा काय, डेफिनेशन, व्याख्या काय. आपल्याला धोत्र घालणाऱ्याला येड समजित बरेच जण खाली बसलेले.
पण आम्हाला बी इंग्लिश येते, आम्ही बी शिकलो थोडं थोडं येते. पण नाही म्हणजे आई आम्हाला काय असे येडे समजते, लय शिकलेले माणसं धोत्र घालणार ही म्हणजे काय टाळ वाजविणारे भजन आणि कीर्तन उगे येडे ती गबाळे ह्यांना काय कळतंय. पण आता क्वालिफाईड आहेत, शिकलेले पोर आहेत संप्रदायात बी, असं कमी समजायचं नाही. चला, नालायक म्हणजे काय? बापानं सांगितलं, हे बघ, ज्याची गावात लायकी नाही, माणसाच्या जन्माला येऊन लायकी नाही, कुठल्याच लायक नाही, त्याला म्हणतात नालायक. कुठल्याच कामाच्या लायक नाही त्याला म्हणतात नालायक. आणि पुन्हा बापानं विचारले, पोरा कशामुळे विचारलं? आणि मग पोरग म्हणते, पप्पा पप्पा खेळताना शेजारच्या काकूला चेंडू लागला आणि काकू म्हणल्या काय बापासारखाच नालायकायचं. आता बापाला सुखानं झोप आली असेल. असले नंबरी माणसं. मला फसवलं एक जण तर जाताना एका पोराने उडूशा पांदीचा रस्ता होता, वेळ झाली कीर्तनाच्या फेटा बांधल्या आणि ते पोरग पुढं गायन वासरू ते आडवं गाडीला आणि बारकं पोरग हे म्हणलं हानकी लवकर ते म्हणलं गायन वासरू कोणाचं रे म्हणलं मला जायचंय म्हणलं वेळ झाली म्हणलं कीर्तनाची. ते पोरग काय म्हणतंय, कुठले जोगदन महाराज आहेत म्हणलं, हो केच आहेत का? हो म्हणलं हे बघा महाराज ते आपल्याला म्हणला वासरू माहिती मला कोणाचे आहेत पण गाय काय माहित नाही बघा आपल्याला कोणाचे. कोणाचं आहे वासरू तरी? ते पोरग काय म्हणते, महाराज ते वासरू त्या गाईचे गाईचं गाईचं. आता मला माहित नाही गाईचं वासरू. असले नंबरी माणसं आहेत, नंबरी माणसाने नम्र असा. पण त्या राजाला राग आला महाराज रागाच्या भरात त्यानं ती साप घेतला. मला या महात्म्याकडे काय कुलाचार शिष्टाचार नाही, त्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये तो साप टाकला. ते पोराला राग आला, शमीक ऋषीच्या पोराला, शृंगी ऋषीला त्यानं शाप देऊन टाकला. माझे वडील ध्यानस्थ असताना, चिंतनात असताना, समाधीत असताना एक मेलेला साप माझ्या बापाच्या गळ्यामध्ये ज्या राजानं टाकला, त्या राजाला 7व्या दिवशी हात साप चावून मरण पावेल. याने साप टाकला का नाही गळ्यामध्ये, 7व्या दिवशी याला तक्षक नावाचा सर्प येईल, दंश करेल याच्या शरीराला, हा परीक्षित राजा मरून जाईल, शाप दिला. आणि मग शमीक ऋषी समाधीतून जागे झाले, त्या पोराला जवळ बोलावलं. त्यांच्या पोराला राग आला त्यांना, पोराचा बरं नाही वाटलं शाप दिला म्हणून. एखादा बाप बरं झालं म्हणला असता. पण शमीक ऋषी म्हणतात, पोरा तू हे चांगलं नाही केलं, वाईट केलं रे. अरे चांगला राजा आहे परीक्षित, राजा म्हणजे चांगला राजा आहे, धर्मनिष्ठ राजा आहे, आदर्श राजा आहे, आणि त्याला तू असा शाप देणं बरं नव्हतं रे. अरे तो चांगलं संरक्षण करतोय. तो राजा जर गेला तर पुन्हा धर्म टिकणार नाही, आपलं भजन कीर्तन राहणार नाही, ब्राह्मणांचा धर्म टिकणार नाही, कर्मकांड टिकणार नाही. कशाला शाप दिला तू? थोडा आवाज देता, कशाला शाप दिला? जा आता त्याला जाऊन सांग. शमीक ऋषीने सांगितलं शृंगी ऋषीला त्यांच्या मुलाला, अरे मेलेला साप माझ्या गळ्यात टाकला म्हणून काय फरक पडला? मेलेला साप आहे. जिवंत सापाचं मला काय घेणं देणं नाही. जिवंत साप मला काय करू शकत नाही, आणि मेलेला साप मला काय करू शकणार आहे? जा आता तू त्याला शाप दिलाय, पण त्याच्या कानावर घाल 7व्या दिवशी तुझं मरण आहे म्हणून. 7व्या दिवशी तुझं साप चावून मरण आहे म्हणून. राजा परीक्षेच्या कानावर हा शब्द गेला. परीक्षित राजा सावध झाला. आपल्याला जर साप आपला जसा शाप कोणी दिला असता 7व्या दिवशी मृत्यू म्हणून सांगितलं असतं तरी आपण सावध नसतो झालो, तरी सावध नसतो झालो. माहित नाही का आपल्याला 7 दिवसात मरण आहे म्हणून? आपलं 7 दिवसात मरण आहे ना, आपलं तरी कधी मरण आहे? 7 दिवसातच मरण आहे. राजा परीक्षित सावध झाला आणि परीक्षितानं सर्वस्व त्याग केला, सर्वसंग परित्याग केला, सर्व राज्याचा त्याग केला. आणि राजा जिकडे तिकडे पाहू लागला. राजाने सभा भरवली, दरबार भरवला. माझ्या उद्धारासाठी काय साधन केलं पाहिजे? आता 7व्या दिवशी मी मरणार आहे, कोण मला काही साधन सांगतंय का? आणि तेवढ्यामध्ये त्या दरबारामध्ये शुकाचार्यांचं आगमन झालं. महाराज बोलिये शुकदेव भगवान की जय. शुकाचार्यांचं आगमन झाल्याबरोबर शुकाचार्यांचं दर्शन घेतलं राजा परीक्षितीने. आणि शुकाचार्य त्याला सांगतात, घाबरू नको राजा. राजा परीक्षितीला सांगतात, घाबरू नको. परीक्षितीला उलट बरं वाटलं. राजा परीक्षिती म्हणतो, बरं झालं मला शाप दिला, मला वैराग्य निर्माण झालं नसतं आणि माझा उद्धारही झाला नसता. बरं झालं मला शाप दिला, मी आता या माया मोहातून मुक्त होणार त्या निमित्ताने, नाही तर मला विरक्ती निर्माण झाली नसती. या मोहमायेतून मी बाजूला निघालो नसतो.
राजा परीक्षितीसारखं अंग झटकून असं बाजूला निघालं पाहिजे. बाजूला निघाला राजा परीक्षिती महाराज. आम्ही मरायला टेकलो तरी आम्हाला संसाराची आसक्ती सुटत नाही महाराज. मराय टेकलो तरी संसाराच्या चाव्या महाराज कंबराच्या तोडूनच काढाव्या लागतात. भागवत कथेतून हे ऐकायचंय, हा आदर्श घ्यायचा आहे. राजा परीक्षितीने तरुणपणामध्ये त्याग केला सर्वस्वाचा. बायका लेकराचा राज्याचा ऐश्वर्याचा त्याग केला का? जर 7व्या दिवशी मला साप येऊन चावणार असेल, तक्षक साप, तर आता संसार करण्यात मजा नाही. आता उद्धारासाठी त्याला तळमळ लागली. आणि शुकदेवांचं दर्शन झाल्यावर राजा परीक्षिती गुरुदेव शुकाचार्यांचं दर्शन घेतो. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि उद्धारासाठी त्याला तळमळ लागली. आणि राजा शुकाचार्यांना काय विचारतोय? काय मी उद्धार पावेन, मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जना, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंडाईल कर्मा, काय हे खंडाईल कर्मा. करा चित्त समाधान माझे, काय करता येईल काय करता येईल. काय मी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायणा, ऐसे तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्त माझे, काय उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त आवाजच आम्हाला रिटर्न येत नाही. चालू झालं बोलताना राहतंय, गातानी पुन्हा रिटर्न आवाज हॅलो 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 गातानी